मध्ये मॉडेलला ट्रेन करण्याचे 3 प्रकार असतात. सुपरवाइज्ड, अनसुपरवाइज्ड आणि सेमी सुपरवाइज्ड. आता ह्या तिन्हींमध्ये फरक काय? म्हणजे सुपरवाइज म्हणजे जर तुम्हाला नॉन टेक्निकल एक्झाम्पल द्यायचं झालं, की समजा एक लहान मूल खेळतोय आणि त्याच्यानंतर त्याला खेळून झाल्यानंतर त्याचे जे टॉयज आहेत, खेळणी आहेत, ते त्याला आवरून ठेवायचे. मग एक ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही त्याला सांगाल, की तुझे कार्स इकडे ठेव, तुझे डॉल्स इथे ठेव आणि ब्लॉक्स इथे ठेव. मग तुम्ही त्याला सांगताय, की ह्या प्रकारे तुझा डेटा जो आहे तो अरेंज कर. तुझे टॉयज जे आहेत ते अरेंज कर. म्हणजे तुम्ही त्याला लेबल दिलेलं आहे. ओके. अनसुपरवाइजमध्ये आपण फक्त मुलाला सांगतो, की तुझे खेळणी आवरून ठेव. कसे ठेवायचे, काय ठेवायचे ते त्या मुलावरती सोडून देतो. तर कलरने अरेंज करायचा आहे का टाइपने अरेंज करायचा आहे का साईजने अरेंज करायचं आहे, हे ते मूल ठरवेल. आणि सेमी सुपरवाइज्डमध्ये आपण काय सांगणार, आपण काही पार्ट त्याला सांगणार आणि काही पार्ट त्याच्यावर सोडून देणार. म्हणजे आपण त्याला सांगणार आहे, की तुझे कार्स आणि डॉल्स जे आहेत ते या कपाटात ठेव, बाकी ब्लॉक्स तुला वाटतात तिथे ठेव. तर ह्याला म्हणतात सेमी सुपरवाइज. तर आपण जेव्हा मॉडेल ट्रेन करतो, त्या मॉडेलला आपण एक लहान मुलासारखंच ट्रीट करतो आणि आपण ह्या 3 प्रकारांमधले अल्गोरिदम चूज करतो आणि त्या अल्गोरिदम्सला वापरून आपल्या त्या डेटाला ट्रेनिंग देतो आणि आपलं मॉडेल बनवतो. मशीन लर्निंगचं मॉडेल बनवताना तुम्हाला 2 गोष्टी माहीत असाव्या लागतात, फीचर आणि लेबल. तर फीचर जे आहे, हे इनपुट्सच असतं आणि लेबल जे आहे ते आउटपुट असतं. म्हणजे तुम्ही मॉडेल जेव्हा बनवता तेव्हा तुम्हाला सुरुवातीलाच ठरवावं लागतं डेटा पाहून, की ह्यातले कुठले कॉलम्स, कुठले पॅरामीटर्स तुम्ही फीचर म्हणून वापरणार, म्हणजे इनपुट म्हणून वापरणार किंवा कुठले कॉलम्स तुम्ही आउटपुट म्हणून वापरणार. तर जेव्हा आपण म्हणू फीचर ते असतात इनपुट्स आणि जेव्हा आपण म्हणू लेबल ते असेल आउटपुट.